हॅलो बाबा, लवकरात लवकर मनूला तिच्या मनासारखा मुलगा मिळेल बघा तुम्ही. नाही, तुम्ही एवढं मनावर घेतलंय ना, हेच आमच्यासाठी खूप आहे हो. अहो मी तुम्हाला आपली माणसं मानतोय म्हणून हे सगळं करतोय मी. नाहीतर काय, माय नेम इज अँथनी गोंजाल्वेस, मैं दुनिया में अकेला हूँ बाबा. म्हणून ही सगळी माणसं जोडण्याची धडपड, बाकी काही नाही. अहो असं काय बोलताय तुम्ही? एकटे आहात म्हणून? अहो हे घर तुमचंही आहे. थँक्यू सो मच बाबा. म्हणजे मनू माझीच आहे कोणीतरी, मग तिची काळजी घ्यावीच लागणार ना. मनू आहे तिकडे? जरा तिला देता फोन. मनू आत्ताच गेली हो ऑफिसला. अरे हो, ऑफिसची वेळ झाली नाही का, मी विसरलोच. हरकत नाही, मी आत्ता फोन ठेवतो. हा मी बोलतो नंतर. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी शोधतोय मुलं. एखादं चांगलं स्थळ आलं ना की लगेच तुम्हाला कळवतो. अगदी अगदी. हा, काळजी घ्या. काही म्हण निर्मला, इतक्या मोठ्या मनाचा माणूस मी आजवर पाहिलेला नाही. फारच वेगळा आहे नाही मनूचा बॉस. अरे उषा, धूळ किती आहे, काय करायचं? मनू, अगं एवढ्या घाईत मला इथे भेटायला का बोलवलंस? अरे हा, हे घे. अगं डबा कशा करता? तुझ्यासाठी. अगं पण मग तुला? अरे मी मुद्दाम वेगळ्या डब्यातून जास्त पोळी भाजी आणली होती. नीट जेवत जा दुपारी, आणि बाहेरचं काही खायचं नाही असं सांगून ठेवते. मला माझ्या नवऱ्याने स्वतःची काळजी न घेतलेलं अजिबात आवडणार नाही. बायको जर नवऱ्याची इतकी काळजी घेत असेल ना, तर नवऱ्याला स्वतःची काळजी घ्यायची गरज आहे. त्याच्या बायकोसाठी घ्यायची. अगं पण आईने दिला असता मला डबा. काही नाही हा, तू घाईत तसाच गेला असतास, मला चांगलं माहितीये. चांगली ओळखते मी तुला. आता असंच बघत बसणार आहेस? चल बाप्पाचं दर्शन घेऊ. बाप्पा, आज आमच्या लग्नानंतरचा पहिला दिवस आहे. इथून पुढे सगळं नीट होऊ दे. आणि माझ्या बायकोचा चेहरा सतत हसरा राहू दे. माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळू दे. माझ्या बायकोला जगातला सगळा आनंद मिळू दे. माझ्या नवऱ्याला सतत यश मिळू दे. आम्हा दोघांचा संसार सुखाचा होऊ दे. देसाईंची मनू का ग? मला या डोळ्याला काय झालंय कळत नाही. चष्म्याशिवाय दिसतच नाही मला हल्ली. थांब जरा, चष्मा लावते मला, म्हणजे मग नीट दिसेल. हो मनूच तू? आणि हा? मी अनिकेत. मी यांच्या सोसायटी मध्येच. हा, त्या कामाला उशाचा ना तू? काय फटकळे बाई नुसती बोलायला. नाही अहो, पण ती तितकीच गोड पण आहे. गोड? माझ्याशी बोलताना कुठे जातो गोडवा परमेश्वराला ठाऊक. असो, तू इथे काय करतेस? मी ते हा लग्नासाठी मुलगी शोधायला आलाय. काय?
हो म्हणजे आत्ताच मला जॉब लागलाय, म्हणलं लग्न करून टाकावं. मुलगी शोधायला तू इथे देवळात आलायस? हो. नाही काकू, तो चांगली मुलगी मिळावी म्हणून प्रार्थना करायला आलाय. आणि मी काय कायम येत असते इथे. आता चांगली मुलगी पाहिजे तर माझ्याकडे यायचं ना, मी शोधलं असतं स्थळ. बघितलं, मी सांगत होते याला पेंडसे काकूंनाच भेट म्हणून. त्या तुझ्यासाठी बरोबर मुलगी निवडतील. काकू तुम्ही बघा मुलगी त्याच्यासाठी. मी लाख चांगली शोधेन, त्याच्या आईला आवडायला हवी ना. सारखी नुसती भांडत असते माझ्याशी. नाही काकू, उषा मावशींचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. उषा मावशींची मी बोलेन. तुम्ही बघा तरी मुलगी. चला काकू, येते मी, ऑफिसला जायला उशीर होतोय. मी निघते. हा, बाय बाय. अरे तू कुठं निघालास? अरे तुझी माहिती दे, फोटो दे, म्हणजे मी शोधेन ना स्थळ. मला उशीर झाला, मी पण निघतो. अरे मग मुलीकडच्याला काय सांगू? त्यांना सांगा मी घाईत होतो. काय करायचं या मुलांचं बाई? परमेश्वरा तूच बघ. हो म्हणून थांब थांब, काय चाललं होतं तुझं तिकडे मंदिरात? काय चाललं होतं? काय म्हणू, त्यांनी जर खरंच मुलगी पाहिली आणि ती मला पसंत पडली ना, तर बघा. हो, तू पसंत करणार मुलगी? मग काय हरकत आहे ना. म्हणजे आहे त्या बायकोपेक्षा जर बरी मुलगी मिळाली तर काय हरकत आहे? काय हरकत आहे? हो, हो. काय हरकत आहे? हो. काय हरकत आहे? आणि तू मारू नको, लोक बघतायत. लग्न तर दूरच, तू फक्त बघितलंस जरी ना दुसऱ्या कुठल्या मुलीकडे, तरी अजून मार खाशील. अगं म्हणून मारू नकोस, लोक बघतायत. सॉरी. तुला खरंच असं वाटतं की तुझ्या इतकी सुंदर बायको असताना मी दुसऱ्या मुलींकडे वळून पाहिन? नाही, तू नाही बघणार, पण तुला माझ्या गळ्यात कोणीतरी बघितलं असतं तर? म्हणजे? अरे म्हणजे पेंडसे काकूंनी जर गळ्यातलं मंगळसूत्र बघितलं असतं तर? नशीब त्यांनी नाही बघितलं. मला ना आणि भीती वाटते रे. म्हणजे हे कोणीतरी पाहिलं आणि बाबांना सांगितलं तर? हे म्हणू, असं काही होणार नाहीये. आणि असं झालं तर काय करायचं? आपल्या लग्नाबद्दल बाहेरून आपल्या घरच्यांना कळलं तर त्यांना फार वाईट वाटेल. त्यापेक्षा आपण सांगून टाकूया का त्यांना? म्हणू पण अगं, माझा आत्ताचा हा जॉब आणि ते सगळं आहेच रे, पण माझं मन मला आतल्या आत खातंय. म्हणजे बाबांपासून या लग्नाबद्दल लपवून मी चुकीचं तर नाही ना करत आहे असं सारखं वाटत राहिलंय. आणि आपल्या माणसाला आपल्याबद्दल बाहेरच्या माणसाकडून काही गोष्टी कळल्या ना तर त्या फार त्रास देतात. तसं काही झालं तर बाबा खूप चिडतील, कधीच माफ नाही करणार आपल्याला. आणि मी या लग्नामुळे खूप खुश आहे, पण मला ना आतून खूप टेन्शन येत आहे रे. म्हणू, हे बघ, मी तुला सतत टेन्शन मध्ये नाही पाहू शकत. आणि तुला खरंच वाटत असेल ना तर आपण घरी सांगून टाकूया. माझी काही हरकत नाहीये. आणि पुढे जे काही होईल ना ते आपण दोघं मिळून फेस करू. मी आहे तुझ्या बरोबर. हे मग आजच घरी सांगून टाकूया ना? चालेल. आज संध्याकाळी आपण एकत्र घरी जाऊयात आणि तुझ्या घरी सांगूयात. हो चालेल. लव्ह यू अनी. लव्ह यू टू. अरे रिक्षा आली, चल जाते अनी. रिक्षा बाय. अगं मनू, अहो चला निघायचं ना. चला, अपॉइंटमेंटची वेळ झाली तरी अजून आपण घरातच आहोत. काय करताय? काय शोधताय तुम्ही? काय शोधताय म्हणजे काय? आता रुटीन चेकअपला जायचं म्हटल्यानंतर हॉस्पिटलची फाईल नको का शोधायला? रे देवा, म्हणजे अजून ती मिळाली नाहीये? मला वाटलं तुम्ही ती काढून ठेवली असेल. हो, काढून ठेवायला मी जिथे वस्तू ठेवतो तिथे तुम्ही ठेवाल तर ना. तर ओरडू नका, शोधा ना. हो, शोधा. हॅलो, हा बोलतोय. त्यासाठी काय करावं लागेल मला? नंबर सांगावा लागेल का? 4 आकडी? बरं बरं, हो हो, पाठ घ्या. 3292. हां, 3292. हां, झालं का व्हेरिफिकेशन? ओके, सापडली फाईल. चल निर्मला, निघूया.
बाबा कॅश आहे ना, नंतर गोंधळ नको. अगं काढेन ग मी जाता जाता ATM मधनं. चला. अरे ऐक ना मेघा, दूध तापवलेले ते गार झालं की फ्रीज मध्ये टाक. हा आणि हे बघ, कणिक भिजवलेली उषाला सांग. चादरी धुवायच्या त्या आठवणीने मशीनला लाव. आणि इस्त्रीचे कपडे हा हा. तुम्ही कुठे निघालात? नाही, जातो, एक झोप घेतो, मग येतो. मग तुझं आटोपलं की सांग, मग निघू. बरं चला. हो आई, तू काळजी करू नकोस, मी सगळं करेन इथे. हा, सांभाळून जा पण. जा लवकर, नाही तर ओरडतील परत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा. गुड मॉर्निंग मनू. काय नवरी बाई, कुठे हरवलात? बोला ना भारतीताई. अगं काय बोला ना, लक्ष कुठे आहे तुझं? मी तुला गुड मॉर्निंग म्हणाले, तू पाहिलं सुद्धा नाहीस माझ्याकडे. ते मी जरा काय मी जरा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. हा हा हा. गुड मॉर्निंग मिस मानसी. गुड मॉर्निंग सर. चला माझ्या केबिन मध्ये महत्वाचं काम आहे माझं. हो आलेच. May I come in, sir? येस मिस मानसी, प्लीज कम इन. सर काही काम होतं? मिस मानसी, मला तुम्ही हव्या. काय? ही फाईल घ्या. जस्ट गो थ्रू दिस. एका मोठ्या कंपनीनं आपल्याकडे लोनसाठी अप्लाय केलेलं आहे. त्याच्यासाठी मला तुम्ही लागणार. मला तुमची मदत हवी. सगळी फाईल रिव्ह्यू करा. त्यांचं मार्केटमधलं स्टँडिंग, त्यांची मार्केट व्हॅल्यू, मागच्या 3 वर्षाचं रेकॉर्ड सगळं बघा आणि मला रिपोर्ट करा. ओके? आज संध्याकाळी आपण एकत्र घरी जाऊया आणि तुझ्या घरी सांगूया. मिस मानसी, आर यू हियर? चला आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. लॉंग ड्राईव्हला सर? अहो गंमत केली मी. गंमत केली. काय झालं, तुमचं लक्ष नाहीये मिस मानसी? यू लॉस्ट. काय झालं? नाही सर, काही नाही. तुमची ती नेहमीची गोड स्माइल आहे कुठे? मी ठीक आहे सर. आहा, आहा, आहा. मी म्हणालो तुमची नेहमीची गोड स्माइल कुठे आहे? ही फेक स्माइल नकोय मला. सर मी फाईल चेक करते, डिटेल्स बघून कळवते तुम्हाला. येते सर. मिस मानसी, आय रिअली लाईक दिस. ज्या पद्धतीनं तुम्ही दरवेळी विषय बदलताना ते फार आवडतं मला. या तुम्ही. I like this. भारती मॅम, जरा मदत करा ना. काय ग? ह्या कंपनीचे डिटेल्स काढाल? हो देते ना. मानसी, मंगळसूत्र?
साधी चेन आहे, मंगळसूत्र का घालेन मी? ओ, मला वाटलं मंगळसूत्र. एनिवे, पण छान आहे डिझाईन. लपवता लपवताना ना वाट लागते माझी. म्हणूनच आज आम्ही लग्नाबद्दल घरी सांगायचं ठरवलंय. काय असं लगेच? हो, इतर कोणाकडून आईबाबांना समजलं तर त्यांना फार वाईट वाटेल. माझ्यावरचा विश्वासच उडेल त्यांचा. मला कधीच माफ नाही करणार ते. मनू, थँक्यू. थँक्यू. मानसी, तू अगदी योग्य डिसिजन घेतलायस. पण बाबांचा चेहरा आठवला ना की भीती वाटते. म्हणजे त्यांनी फारच मनाला लावून घेतलं तर. हा बोल अनी. काय करतेस? काही नाही, बोल ना. टेन्शन मध्ये आहेस ना की बाबांना कसं सांगायचं? तुला कसं कळलं? म्हणू, तुला खरंच मी या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. आता आपलं ठरलंय ना, आपण घरी सांगायचंय, मग सांगून टाकूया. आणि पुढे जे काय होईल ना ते दोघं मिळून फेस करू. बी पॉझिटिव्ह. हो. आणि संध्याकाळी तुला मी पिकअप करतो. चालेल. बाय. बाय. लव्ह यू. मी टू. हॅलो सर. सर, 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 काय चाललंय हे? काय झालंय? तुम्ही मला सोडून महत्वाचं काम त्या मानसीला दिलं. स्पेशल ट्रीटमेंट फक्त मानसीलाच देता. असं काही नाहीये. तुम्ही सुद्धा स्पेशल आहात माझ्यासाठी. मी सुद्धा? तुम्हीच स्पेशल आहात. राहू दे, मला माहितीये. मी आल्यापासून बघते, तुमचं लक्षच नाहीये माझ्याकडे. पण परत असं वागलात ना, माझी शपथ आहे तुम्हाला, यापुढे महत्वाची कामं फक्त मलाच द्यायची. मी स्पेशल कामं स्पेशल माणसांनाच देतो. पण कधी? वेट अँड वॉच. जा 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 जा. कमा. la 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 la, oh la la, sha la la la.